महिला सक्षमीकरणाची ज्योत तेवत ठेवणारे नेतृत्व सौ ज्योतिताई शिवदर्शन स्वामी. सामान्य कुटुंबातून पुढे येत कोणताही राजकीय वारसा नसताना समाजकार्याच्या बळावर राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चाकूर नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ ज्योतिताई शिवदर्शन स्वामी. महिला व बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी महिला सक्षमीकरण, बचत गट, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जागृती यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. सफाई कामगार महिलांचा सन्मान, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, रक्तदान आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी महिला अबला नाही तर सबला आहे हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. प्रभागाच्या विकासासाठी निधीचा प्रभावी वापर करत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचा आदर्श त्यांनी निर्माण केला. जनसेवा हाच ध्यास, जनसेवा हाच श्वास या विचाराने कार्यरत असलेल्या सौ ज्योतिताई शिवदर्शन स्वामी यांना एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, माझे नाव ज्योती शिवदर्शन स्वामी. माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठाळी, माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय शिरूर ताजबंद आणि उच्च माध्यमिक शिक्षण वसंतराव नाईक अध्यापक विद्यालय शिरूर ताजबंद. मला आणि माझ्या मिस्टरांना समाजकार्याची खूप आवड होती. त्यामुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आम्हाला नगरपंचायतीचं तिकीट मिळवून दिलं आणि लोकांनीही आमचं काम बघून आम्हाला त्यामध्ये निवडून दिलं. नगरपंचायतमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असताना माझा उद्देशच हा होता राजकारणात येण्याचा की बाबा आपल्या महिला ज्या पाठीमागे आहेत त्या महिलांना पुढे आणणे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत, पण आजही बऱ्याच खेड्यातल्या महिला अशा आहेत की ज्या शिक्षणापासून वंचित आहेत किंवा फक्त चूल आणि मूल एवढंच त्यांचं क्षेत्र आहे. माझी मनापासून तळमळ होती की बाबा प्रत्येक महिलेने चूल आणि मूल एवढंच न बघता घराच्या बाहेर पडून किंवा स्वावलंबी बनलं पाहिजे. आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या प्रत्येक महिला ही घराबाहेर पडली पाहिजे अशी इच्छा होती. म्हणूनच आम्ही राजकारणाचं पाऊल उचललं आणि त्या पद्धतीने आम्ही कामही केलेलं आहे. आता आम्ही आमच्या नगरपंचायतमध्ये जे स्वच्छता कामगार महिला आहेत, असं मला वाटायचं की बाबा महिलाचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. हो, भलेही त्यांचं काम छोटं असू द्या, पण त्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्या महिलांनाही वाटलं पाहिजे की बाबा आम्ही कुठेतरी आहोत. म्हणून आम्ही त्या महिलांसाठी साडी चोळी वाटप किंवा त्या महिलांच्या आरोग्याची तपासणी, त्या महिलांचं आरोग्य खूप महत्वाचं असतं त्यामुळे त्यांच्या आरोग्याची तपासणी याचे आम्ही शिबिर घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी दवाखान्यात आम्ही वेळोवेळी महिलांच्या आरोग्य तपासणी घेतो. महिलांचेच नाही तर सरकारी दवाखान्यात तपासण्या वेळेवर घेतल्या जातात का, त्यांच्या आरोग्याची तपासणी घेतली जाते का, सर्व तपासण्या मोफत असूनही ते व्यवस्थित त्याची दिल्या जातात का याची आम्ही वेळोवेळी तपासणी घेत असतो. त्यानंतर महिलांना मुलींच्या बाबतीत पाहायचं झालं तर मुलींना अभ्यासाला वेळ नसतो किंवा महिलांना त्यांना घरगुती काम केल्यानंतर त्यांच्या वाचनासाठी त्यांना घरी वेळ नसतो. त्यामुळे आम्ही आमच्या नगरपंचायतमध्ये त्यांच्यासाठी वाचनालयाची सोय केलेली आहे, जेणेकरून घरचं काम आवरून महिला तिथे स्वतंत्र शांतपणे अभ्यास करू शकतील. मुली महिला सर्वांसाठीच ते खुलं करून दिलेलं आहे. त्यानंतर महिलांना आम्ही शिलाई मशीन वाटप केलेले आहेत. आता अजितदादांनी पाठीमागे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आता नाहीत ते, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लाडकी बहीण योजना आली होती. त्यासाठी महिलांना आम्ही आमच्याकडून मोफत त्याचे फॉर्म भरून दिलेले आहेत. आता बऱ्याच महिलांना कागदपत्राची काही अडचण येत असते, कुणाचं बँकेत खातं नसतं, कुणाचे आधार कार्ड वरचे नाव वेगळे असतात, त्यांना आम्ही मदत करून त्याचे मोफत फॉर्म भरून दिलेले आहेत. आणि नेहमीच आम्ही महिला पुढे येतील यासाठी नेहमी जे काही महिलांना करता येतील किंवा आमच्या प्रभागातल्या महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्या वेळोवेळी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही प्रयत्न करत राहू. आणि एकमतने यासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.